मसाई पठाराला स्टंटबाजीचं ग्रहण, नैसर्गिक साधन संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पोलिसांनी वन विभागाकडून कारवाईची गरज। पावसाळा सुरू असल्यानं सध्या डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या आहेत। आपसुकच पर्यटकांची पावलं अशा हिरवाईने नटलेल्या परिसराकडे वळत आहेत। किल्ले पन्हाळापासून काही अंतरावर असलेले मसाई पठार हे त्यातीलच एक ठिकाण आहे। सध्या मसाई पठारावर निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते। त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पठारावर गर्दी होऊ लागली आहे। राज्य शासनाने मसाई पठारास पर्यटन स्थळाचा दर्जा दिला। पठारावर असणारी जैवविविधता व अन्य साखळी टिकून राहावी, येथे असणाऱ्या वन्यजीवांचं संरक्षण व्हावं व त्यांच्या अधिवासासाठी मानवी बाधा येऊ नये म्हणून हे पठार संवर्धित राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय। राज्यभरातून पर्यटक सध्या वर्षा सहलीसाठी मोठी गर्दी करतात। मात्र मोठ्या स्पोर्ट व्हेइकल व रेसिंग बाईक घेऊन येणाऱ्या पर्यटकांकडून रील्स बनवण्यासाठी पठारावर गाड्यांवर स्टंट करण्याचे प्रकार सुरू झालेत। परिणामी पठारावरील अनेक दुर्मिळ फुले, वनस्पती नष्ट होतात, तसेच जनावरांच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात नासधूस होते। स्टंटबाजी करणाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी मज्जाव केल्यास वादावादीचे प्रकार घडतात। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मसाई पठारावर विविध रंगांच्या फुलांचा हंगाम सुरू होतो। ज्या ज्या ठिकाणी अशा रंगीबेरंगी फुलांचे ताटवे येत असतात त्या ठिकाणी गाड्या फिरवून स्टंट केल्यामुळे रेसिंग कार व मोटरसायकल यांच्या टायरमुळे या ठिकाणची पूर्ण नासधूस झाल्यानं या ठिकाणावर फुलांच्या वनस्पती उगवत नाही। यावर्षी पर्यटकांना पठारावर उगवणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे सडे पाहायला मिळणं कठीण होणार आहे। हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून नागरिकांना होणारा त्रास बंद व्हावा, पठारावरील नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन व्हावं याकरता पोलीस प्रशासन आणि वन्य विभागाने या परिसरात गस्त घालून अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करतात। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।